सावदा प्रतिनिधी अजहर खान। सावदा फैजपूर रोडवरील विश्वसुधा हॉस्पिटलजवळ असलेल्या विश्वसुधा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागून 5 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली। या घटनेत सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। ही घटना मंगळवारी 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 4 वाजेच्या सुमारास घडली। 2 मुस्लिम युवक नमाज अदा करून रस्त्यावरून जात असताना दुकानातून आग भडकलेली पाहून त्यांनी तात्काळ कॉम्प्लेक्सचे संचालक डॉक्टर वसंत बंगाळे यांना सूचना दिली। त्यानंतर डॉक्टर बंगाळे यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली आणि बचावकार्य सुरू झाले। या आगीत ललित वाघोडे, शुभम पाटील, राहुल रमेश निंबोरे, शुभम चौधरी आणि दिलीप नामदेव धांडे यांच्या मालकीच्या 5 दुकानांचे मोठे नुकसान झाले। आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। विद्युत शॉर्टसर्किट किंवा अन्य कारण याचा तपास सुरू आहे। माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी तात्काळ स्थानिक अग्निशमन दलाला सूचना देऊन घटनास्थळी फायर ब्रिगेडची गाडी पाठवली। सावदा पोलीस निरीक्षक राहुल सनप आणि अमोल गर्जे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्यात आणि बचावकार्यात मदत केली। सावदा पोलीस ठाण्यात घटनेचा पंचनामा करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे। घटनास्थळी सावदा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रेणुका राजेंद्र पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक, स्थानिक समाजसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी या घटनेमुळे मोठी आर्थिक हानी झाल्याची खंत व्यक्त केली आहे। प्रशासनाने आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी तातडीने तपास सुरू केला असून लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे। त्यांच्या दुकानामधले सर्व गॅस सिलेंडर वगैरे सगळे आम्ही बाहेर काढले। शेवटच्या दुकानामधले टायर वगैरे काढण्याचं काम सानप साहेब वगैरे ते सगळे करत होते। त्या पद्धतीने आम्ही बचत कार्याचं काम केलं। फैजपूरवरून फायर ब्रिगेडची गाडी मागवली। जवळपास 1 ते 1.5 तासाच्या नंतर आग आटोक्यात आली। आज सकाळी इथे अशी दुर्दैवी घटना झालेली आहे। त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। आम्ही जी मदत आमच्याकडून होईल, शासनाकडून होईल, हे करण्याचा प्रयत्न करण्याचा